आहे सवाशीन गो. ओके, आणि ही अपूर्ण गृहिणी मला रेडी करते. तर बघूया कसं टर्न आउट. थोबाड होऊ शकतं, मेकअप करणार आहे, मेकअप ते पण मी तुम्हाला. लेट्स गो. हॅलो गाईज, सो धिस इज द ब्लाऊज. तुम्ही डिटेलिंग बघू शकता ब्लाऊजची. खूपच क्यूट अशी डिटेलिंग आहे. आणि हा ब्लाऊज मी घेतलेला आहे सझेलीमधून. माझ्या फ्रेंडचा ब्रँड आहे सोनमचा, आणि खूप क्यूट असं ते ब्लाउजेस वगैरे बनवतात. तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता, त्यांच्याकडे खूप भारी कलेक्शन आहे. सो लेट्स गो. सो मी ही साडी घालणार आहे, चंदेरी टाईप साडी. याला टॅसल्स आहेत व्हाईट, म्हणून आय मॅचिंग इट विथ व्हाईट. आणि असे गोल्ड सारखे आहेत. सो मी ज्वेलरी पण कदाचित याच कलरची घाली, म्हणजे नॉट टू गोल्डन बट गोल्डन. गाईज, सो लेट्स स्टार्ट विथ माय मेकअप. मेकअप हा विषय आला की माझं ज्ञान जरासं कमी आहे, बट मी ट्राय करते की मी चांगला मेकअप करू. तर बघूया आता माझ्या थोड्याशा ज्ञानामधून आपण काय मेकअप बनवणार आहे. आय डोंट नो कसा होईल, बट आय जस्ट ट्राय. मम्मा पंखा बंद कर आणि दरवाजा बंद करून घे, कारण मला तुझं डिस्टर्बन्स नको आहे प्लीज. सो माझ्या हिशोबाने मी स्टार्ट करते मॉइश्चरायझरनी. हे मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे. चेहऱ्याला लावून घेते. मोस्टली मला ना मेकअप ब्रशनी करायला नाही आवडत. मी मोस्टली हातानेच मेकअप, बोटांनी मेकअप. एकदम जादूगर कळलं ना. मेकअप ट्युटोरियल बाय गौ शिंदे आहे आज. ॲक्च्युली माझ्याकडे सिकॉस म्हणून चांगली सनस्क्रीन होती, बट ती सनस्क्रीन संपली आणि आता मला तिथेच मिळणार. इकडे कुठे पण नाही मिळत, डरमॅटकडेच मिळते. पण ती पण सनस्क्रीन खूप भारी. तर मी नॉर्मली ही सनस्क्रीन आवडली म्हणून, कारण याचा व्हाईट कास्ट राहत नाही म्हणून मी ही सनस्क्रीन यूज करते. फेस प्रायमर आहे, फेस प्रायमर सर्व जागी लावून ना एकदम तुळतुळीत चेहरा बनवण्यासाठी यूज केलेली गोष्ट आहे. आय गेस कन्सिलर लावतात, काय नाही करतात. लावायचं आपल्याला डोकं आहे तसं लावायचं, ते येडत दिसतं तर काय फरक नाही पडत. सो हे आहे टू फेस्डचं कन्सिलर. माझ्या मैत्रिणी एकदम हिरोईनी आहेत, त्यांचं बघून बघून एक मागवलं. इथं मला मैत्रिणीने गिफ्ट दिलं असं कन्सिलर लावते. बघते जरा काय पांढरी बिंढरी भूत बीत बनते की नाही. आणि ना ह्याच्यानंतर मी पाहिलेलं की ना असे ब्राउनिश कलरचं माझ्याकडे आहे. खरं गेलं हां, हे बघा, कॉन्टोर बिंटोर आयुष्याचा करायचा. के ब्युटी माझा फेवरेट ब्रँड बाय द वे गाईज. इन मेकअप माझा सगळ्यात क्यूट आणि फेवरेट ब्रँड जो आहे तो आहे के ब्युटी. आता ह्याचा करेक्ट वापर आपण करूया विथ माय क्यूटेस्ट टिरटीन फाउंडेशन. फार वापरले मी हे आणि मला हे खूप सूट होतं. माखी शेड आहे, माखी आख येई नाही, संपलं विपलं काय निचोडून घेतलं तर आलं. आणि आय स्वेअर गाईज, म्हणजे आता मी पहिला मी हे घेतलेलं ट्राय करायला, आता मी हे प्रॉपर घेणार आहे. म्हणजे हे खूप भारी आहे. किरकिर नाही, म्हणजे छान दिसायची किरकिर. इम्पॉर्टंट गोष्ट जी मला मेकअपमध्ये सगळ्यात चांगली हवी असते ते म्हणजे आयब्राऊज. आणि हे मी मायक्रो ब्लेडिंग केलेलं आहे. मी एकदम टकली आहे, एकदम टकली. माझ्या पप्पांचं पण एकदम ते मोनालिसा मी पण आहे. म्हणजे मम्मीला चांगले आयब्रोज आहेत, बट माझ्या मला नाही आहे चांगले आयब्रोज. त्याच्यामुळे मी आयब्रोजसाठी वापरते ही इनसाईडची एक स्टिक येते ती. आणि मी खूप गोष्टी ट्राय केल्या आणि ही नायकाचं छोटंसं त्याचं वरचं गेलं एवढं वापरले मी. सो हे नायका आणि हे दोन यूज करून मी काढते आयब्रो माझे. आणि हां, अजून मी तुम्हाला सांगते, हे लिप्स फुगवायची मशीन, टू फेसचं लिप इंजेक्शन. ठीक आहे, हे लावून ठेवायचं आणि नंतर लास्टला जेव्हा फुगतील तेव्हा वाईप आउट करायचं आणि मग नंतरच्या लिपस्टिक लावायचं. म्हणजे तोपर्यंत लिप्स पूर्ण फुगू द्यायचं. आता बघा, आणि ना असं चिळचिळ होतं. शेडो लावतो, नाही शेडो खूप चांगली आहे. शेडो स्वस्त आणि भारी पिगमेंटेशन, खूप स्वस्त. तुम्ही बघू शकता, चेक करा. प्राउड ब्युटीची शो स्टॉपर मस्त आहे ही. हे बघा, ऑनलाईन बघितलेली मी तर मी घेऊन टाकली. शेड्स दाखवते. हे बघा, पिगमेंटेड शेड्स म्हणजे खूपच पिगमेंटेड शेड्स, खूप मस्त. म्हणजे मी एवढी तारीफ कशाची करते म्हणजे ह्याच कोणतं जाईल म्हणजे याच्यावरती. तर मी लावते ग्लिटराटी लावते. ग्लिटराटी बघूया कसं वाटतं. ग्लिटराटी खूपच क्यूट असा शेड आहे आणि सेम माझ्या साडीला मॅचिंग, एकदम मॅचिंग मॅन बनून जाणार मी. व्हेरी ब्युटिफुल शेड यू आर. मस्त इट्स इनकम्प्लीट विदाउट प्रिटी काजल. आता मी काजळ लावले. आता मी अशी गोष्ट लावायची जी मला आवडत नाही लावायला, बट लावते आता काय बोलते, कारण मला पापण्याच नाही, बिन पापण्याची पैदा झाली. इथे पण केस नाही, इथे पण केस नाही. सो
सो डोक्यावर पण केस नाही टकली. हे आहे मस्कारा, कुठला वॉल्युमनाइज पॅनोरोमा लॉरियल पॅरिसचा मस्कारा आहे. मी खूप ऐकलेलं की हा खूप छान आहे, तर मी घेतला. मला मस्कारा आवडत नाही, बट ठीक आहे, चांगला मस्कारा आहे तर लावला. हा मी अर्धवट थोडासा आहे मेकअप. आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट जी मला प्रत्येक महिन्याला एक बाटली लागते. आता ती लाल लाल करणार. लाल लाल नसतं आई, त्याला बोलतात ब्लश, कळलं ना. आणि माझा फेवरेट ब्लश गाईज, तुम्ही मला रेअर ब्युटीचे बोला, तुम्हाला भले आवडत असतील, मला हे खूप आवडतं. मी रोज लावते. मी फाउंडेशन रोज लावत नाही. गप्प बस आई, गप्प बस. ते चांगलं लागतं मला ते आवडतं. थोडंसं नाकाला जोकर सारखं लाल लावायचं, इतकं गोड गळलं त्याच्या आधीच लावते. कळतंय ना, मस्त म्हणजे मस्त असं गोडू लिप्स आहे. लिपस्टिक मी तुम्हाला दाखवणार आहे. ही माझी लिपस्टिक आहे कलर बारची. त्याच्या अवस्थेवर जाऊ नका. अगेन हे पण एक मस्ट बाय आहे. माझ्या मैत्रिणीने अगेन हे मला सांगितलं. सगळं मैत्रिणी रेकमेंडेड घालते मी, लावते मी. हे आहे 007 किस प्रूफ लिपस्टेन. मम्मी बघितलं, हे रीला बघणं इम्पॉर्टंट. आम्ही काय करतो ते इम्पॉर्टंट आहे. सो हे किस प्रूफ लिपस्टेन आहे, हॉट लाते. हे विषय इतकं भारी आहे की तुम्ही वेळेवाले. मी नंतर लावून टाकणार. मी नायका मॅट टू लास्ट लॉंग लास्टिंग स्प्रे लावते. मेकअप फिक्सिंग स्प्रे. आयुष्यात काय फिक्स करू शकले नाही, मेकअप तर फिक्स करू शकते. प्रूफ की माझ्या आईला साडी नेसवता येत नाही. काय होते मी हे पोतेरा तिने केलेलं आहे. लवकरच मी स्वतःची साडी स्वतः नेसायला शिकणार आहे. हे खूप नीडेड. आता असं अगोदर मला वाटायचं की हे काय लोक मंदपणा काही बोलतात, बट खरं तर ना गाईज शिकली पाहिजे. माझ्या आईने मला लिटरली पोतेरी पाठीमागून बघ. आता मी काय ऑप्शन नाही म्हणून काय करू शकत नाही, त्यामुळे मला असं जावं लागेल अहिल्याबाई होळकर म्हणून. तशी साडी खूप क्यूट आहे आणि छान दिसते. तिला तू थोडं तरी शिकवायला पाहिजे होतास. तुझा हे जिम्मा होता की तू तिची 1 वर्ष मोठी बहीण आहे, तुला थोडं तरी तिला शिकवायला पाहिजे. पार्लरवाली आहेस ना तू. इंटरेस्ट नव्हता, तू जागा करायचा तिच्यात इंटरेस्ट. ती मला काहीच नाही करत. तू तरी पार्लरचं बिझनेस शिकलीस, तिला एक पैशाचं शिकवायचं जरा. पदार बिदार काय होणार नाही, आयुष्यात खराब झाले माझे. तर मरू येतात काहीतरी मंदासारखी साडी माझ्या मम्मीने मला घातली आहे, बट सिन्स माझ्याकडे ऑप्शन नाही, मी काय नाही करू शकत. हे मी आज शॉर्टेज काढलाय. नावशीचा दापोलीवरनं ट्युटोरियल चालू आहे गाईज. नशीब ती होती, मी वाचली, नाहीतर माझा पार पोतेरा झालेला असता. हे मंगळसूत्र मी दादरमधून घेतलं आज. खूप प्रिटी वाटलं, मला खूप आवडलं, तर मी घेऊन टाक. बरं घालूया आपण बांगड्या. बघूया कशा दिसतात. एका हातात बांगड्या, एका हातात घड्या. हे माझं असतंच. एक पीस देर. यू गाईज सो क्यूट. ती लावलेली आहे. आता मी सिंदूर लावेन आणि नवऱ्याने दिलेले पैंजण इज मस्त. आयुष्य माझ्या एकदम म्हणजे बोलतात ना, काय करू मला केसाचं असं होतं, कारण माझे केस असे आहेत गाईज, खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. सो मला माहीत नाही माझ्या केसांचं काय होणार आहे. आता मी केस भिजवले, आता मी फायनली ही बटर क्रीम लावून करायचं ट्राय करते स्टाईल, कारण ते राहणारच नाही. भुरके केस आहेत माझे. एक काम कर का नालायक, माझ्या नावाने ठमा बोंबलू नकोस. हे काय असं घाण दिसतंय. असं एका साईडला झुक्का करायचा असतो. नाही, ते सारखं लावायचं असं सगळीकडे. झालं. त्यांना दाखव माझी हेअरस्टाईल. तू काय ए बघ, हे दाखव ग. हे पाठी दिसते माझी झुपकेवाली घाणेडीची हेअरस्टाईल आहे. हे बरोबर आहे की लिपस्टिकचाच गाईज. काय ते. सो हा आहे माझा फायनल लुक. बँगल्स, दिस वॉच, मंगलसूत्र, अँड दिस इज माय मेकअप. इफ यू कॅन सी सॉफ्ट मेकअप आहे. खोकला काय गेलेला नाही. हे असं लांबून आता साडी नाही दाखवते. सो सांगा मला तुम्हाला कसं वाटलं. आणि ही मम्मीने येड्यासारखी बांधलेली जिप्सी. लिपस्टिक पण एकदम सिम्पल आहे, मस्त वाटते. लावल्यावरती मॅट फिनिश देते एकदम. सो बाय गाईज, सी यू.